ताई, मला पूर्णांक संख्या माहिती आहेत, ओळखता पण येतात, पण मला त्यांची बेरीजच जमत नाही. हो का? बरं, आपण एक काम करू, तू चल माझ्याबरोबर. मी ना तुला एक अशी पद्धत दाखवते ज्याने तुला हे खूप सोपं वाटायला लागेल. हे बघ, आता या पूर्णांक संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. संख्या रेषेवर ज्या बिंदूजवळ 0 ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. आरंभ म्हणजे काय सांग बरं? सुरुवात, हो ना? मग शून्याच्या उजवीकडे आणि डावीकडे समान एकक अंतरावर बिंदू दर्शवलेले असतात. शून्याच्या उजवीकडील बिंदूंना दाखवलेली संख्या या सगळ्या संख्या धन असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूच्या सगळ्या बिंदूला दाखवलेल्या संख्या या ऋण असतात. तर व्यवहारात आपण वस्तू मोजतो, हो की नाही? म्हणजे तिकिटांची संख्या असेल, वय, उंची, वर्गातली उपस्थिती, हे सगळंच. मोजमाप करताना आरंभ बिंदू बदलू शकतो. म्हणजे एखाद्या इमारतीची उंची सांगताना त्या इमारतीची जमिनीपासूनची उंची आपण सांगतो. ही कुठेही मोजली तरी तेवढीच राहते, हो की नाही? मात्र एखाद्या गावाची, शहराची समुद्र सपाटीपासूनची उंची ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी आरंभ बिंदू हा वेगळा असू शकतो. आता कोमल, 8 आणि 6 या पूर्णांक संख्या आहेत, बरोबर? ह्याची बेरीज किती होईल सांग बरं? ताई, 14 होईल. बरोबर. आता ही तू तोंडी बेरीज केलीस ना? अशी बेरीज आपल्याला संख्या रेषेवरही करता येते. तर आता संख्या रेषेवर अशी बेरीज कशी करायची हे बघायचं का? आता कोमल, ही संख्या रेषा बघ. शून्याच्या उजव्या बाजूला मारलेल्या उड्यांचे अंक हे आपण धनसंख्यांनी दाखवू आणि तसंच शून्याच्या डाव्या बाजूला मारलेल्या उड्या या आपण ऋण संख्यांनी दाखवू. आता तू धन 4 वर थांब आणि त्यात 2 मिळव. तर तू कुठे पोहोचशील सांग बरं? ताई, मी 6 वर पोहोचेन. बरोबर. पण धनसंख्यांच्या आधी कुठलंही चिन्ह द्यायचं नाही, हे लक्षात आहे ना तुझ्या? हो. हां. आता मग मला सांग, तू शून्याच्या कुठल्या बाजूला जाणार आहेस? धन 4 मध्ये धन 2 ॲड करायचे. म्हणजे मी शून्याच्या उजव्या बाजूला जाईन. बरोबर. जा बरं आता. 1, 2. मी धन 6 वर पोहोचले. छान. चल, आता आपण ह्याचं समीकरण लिहू. वही आहे तुझ्याकडे? हो. धन 4 अधिक धन 2 बरोबर किती? कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणं म्हणजेच संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तितके एकक पुढे जाणं. आणि दोन्ही संख्या जर ऋण असतील तर दोन्ही संख्यांची बेरीजच करायची आणि त्याला ऋण चिन्ह द्यायचं. म्हणजे कसं? एक काम करू, आधी आपण याच्यावर करून पाहू, मगच लिहूया. चालेल? आता तू ऋण 5 वर थांब आणि त्यात ऋण 3 मिळव. तू कोणत्या बाजूला जाणार सांग? मी ऋण 5 मध्ये ऋण 3 मिळवते. म्हणजे मी शून्याच्या डाव्या बाजूला जाणार. 1, 2, 3. ऋण 8. आता मी सोडवायला घेते.
छान. आता संख्या रेषेवर ऋण 4 आणि 7 यांची बेरीज कशी करशील? आता मी ऋण 4 वरती आहे. आता इथून मी 7 घरं उजव्या बाजूला जाणार. 1 2 3 4 5 6 7. हां, धन 3. मला ह्याच्यावरून आठवलं, तुला यासारखीच अजून एक गंमत सांगते. हं, तुला रस्सी खेच खेळ माहितीये की नाही? मग त्यातला दोरखंडाचा मध्य जर आपण 0 धरला तर उजव्या बाजूला रस्सी ओढणारे लोक ही धनसंख्या दाखवतील आणि डाव्या बाजूला ओढणारे लोक हे काय दाखवतील? ऋणसंख्या दाखवतील. आता दोरी किती ओढली गेली आणि कोणत्या बाजूच्या गटाकडून ओढली गेली हे संख्या रेषेच्या एककांप्रमाणे मोजता येईल. काय मग, आहे ना गंमत? हो, खूप सोपं आहे, मला समजलं. आपण काय शिकलो? संख्या रेषेवर धनसंख्या आणि ऋणसंख्या शून्याच्या विरुद्ध दिशांना असतात. पूर्णांक संख्यांची बेरीज संख्या रेषेवरही करता येते. कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तितके एकक पुढे जाणे. धनसंख्यांच्या आधी कोणतेही चिन्ह देत नाहीत. दोन्ही संख्या ऋण असतील तर दोन्ही संख्यांची बेरीज करून त्याला ऋण चिन्ह देतात. स्वाध्याय सोडवा. ऋण 8 अधिक ऋण 9 बरोबर किती? ऋण 7 अधिक धन 1 बरोबर किती? धन 10 अधिक धन 5 बरोबर किती? संख्या रेषा काढा. संख्या रेषेवर पुढील संख्या दाखवा. ऋण 5 व धन 7. कोणतीही दोन बेरजेची उदाहरणं तयार करा आणि सोडवा.